सुंदर चेंडू, काय चेंडू ठेवला, आखो टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी झेल होऊ शकतं का क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि आता मात्र सुंदर सावधगिरीने आला, कोणतीही चूक केली नाही, झेल टिपला, बॅट्समॅनला परतावा लागेल माघारी. बॅटिंग सामन्याकडे आपण वळू. या ठिकाणी शुभम गोलंदाजी मार्कवर सुंदरशी गोलंदाजी केली, पहिल्या प्लेअरला झेलच्या रूपाने तंबूचा रस्ता दाखवला. या ठिकाणी सन्मान्य व्यक्तिमत्व मुंबई मंडळाचे सन्मान्य व्यक्तिमत्व तुकारामजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण लगेचच मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा बॅट निकाला इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे का, चेंडू चालला वनबम सीमारेषे बाहेर येतो आहे चौकार. सुंदरशी बॅटिंगचा नजारा पेश करतो, कारण मित्रांनो तुम्हाला धावा जर धावांचं डोंगर जर उंच करायचं असेल तर पहिल्या 7 चेंडूवरतीच मोठे प्रहार करायचे. फक्त 2 प्लेअर बाहेर असतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक असतं, याच चेंडूवरती मोठा प्रहार करायचा असतो. अफलातून फटकेबाजी, 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचवली. मंगेशची धावसंख्या पोहोचते 6 धावांवरती आतापर्यंत. वैयक्तिक पहिलं षटक शुभम हाताळतो आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा वन बम सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत चौकार. यॉर्कर चेंडूवरती सुंदरसा प्रहार, मोठा घणाघात करतोय. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार. स्वतःचं आत्मबल आणि संघाचं मनोबल मात्र नक्कीच उंचावलंय या चौकारांनी. धाव पोचतात, 4 धावसंख्या उंचवली, 10 धावांवरती जाऊन पोचते. पहिलं षटक आतापर्यंत प्रगतीवरती आहे शुभम याचं. आणि अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय मंगेशाची. आता मात्र सुरेख चेंडू ठेवला, परंतु थोडासा बाहेर अवांतर धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल वाईटच्या रूपाने. तो वाईट यॉर्करचा प्रयास केला, परंतु पंच सांगतात दोन्ही हात समांतर म्हणजे अवांतर धावसंख्या वाईटच्या रूपाने एक निबड. पुन्हा एकदा शुभम, फुलटा चेंडू झेल होऊ शकतं का, आता मात्र ऑफ साईडला सरळ घरंगळत चाललाय चेंडूवर क्षेत्ररक्षक, परंतु घरंगळत चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आला. एक वाईटच्या रूपाने अवंतरित धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घातली. षटकाची समाप्ती 7 चेंडूमध्ये खर्च केल्या 15 धावा. बघा मित्रांनो, 15चं गणित चुकले का, कारण शेवटचा आपण सामना पाहिला तेव्हा सुद्धा शेवटच्या 6 चेंडूवरती 15 धावांची गरज होती, आणि आता मात्र 6 चेंडूवरती 15 धावा खर्च केल्या, म्हणजे 15च्या सरासरी या ठिकाणी धावा नक्कीच बनतायत. अनसपुरे संघाला विनंती असेल, वैयक्तिक प्लेअर सर्व बाउंड्रीवर जायचं प्लीज. जे उर्वरित प्लेअर आहेत त्यांनी बाउंड्रीवर चला, लगेचच चला बाउंड्रीवरती प्लीज. अनसपुरे संघाचे उर्वरित प्लेअर आहेत जे 11 प्लेअर सोडून खेळणारे, लगेचच बाउंड्री सीमारेषा गाठायची आहे प्लीज. दुसरं षटक घेऊन येतो आपल्या संघाकडून संदीप, आणि या स्ट्राईकला आकाश. सुंदरशी फटकेबाजी आपण पाहिली मंगेशाच्या बॅटमधून. आता आकाशला अपॉर्च्युनिटी असेल संदीप याच्या गोलंदाजीवर मारा करण्यासाठी. पहिला चेंडू काय खोदून काढला क्षेत्ररक्षक, मात्र त्या ठिकाणी ठेवला होता पॉइंट वरती, आणि आता मात्र परतावं लागेल माघारी. चला विकेटचं बदल रनआउटच्या रूपाने
आकाश मात्र बॅक टू प्रविलियन. नवीन फलंदाज येईल अभिषेक. रखरखत्या उन्हात मात्र पंच सुद्धा सुंदर बिली बाउंडिंग आपण पाहतोय. खरोखरच सामन्याला जर मजा आणायची असेल तर पंचांचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान असतं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय रखरखत्या उन्हामध्ये पंच सुंदरशी कामगिरी करतायत. थोडासा रंगतदार आणतायत सामन्यासाठी. चला बॅट्समन जरा लवकर चला प्लीज. आपण मित्रांनो खूप लांबून येत आहे. जर इकडून आला असतात तर लगेच जाल तुम्ही पोचाल. त्यामुळे बॅट्समॅनला थोडासा उशीर होतोय. एक साईडने या सर्व प्लेअर. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मंगेश. ज्या बॅट्समॅनने सुंदरशी फटकेबाजी केली होती असं मंगेश. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निसटला. एक धावा कंप्लीट झाली. दुसरी धावा घेईल का? नक्कीच दुसरी धावा घेईल आणि दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. सुंदर षटक होतं. पहिल्या चेंडूवरती रनआउटचा खतरा लागला होता. आकाश रुपाने फलंदाज बाद झाला होता. सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतोय संदीप याची. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. थोडासा व्हेरिएशन आणलं गोलंदाजीमध्ये. आकोटप्पाचा चेंडू थोडासा स्लोअर वन ठेवला. बॅट्समनला मात्र फसवलं. चेंडू चाललाय सरळ यष्टरक्षक यांच्या हातामध्ये. या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. खरोखरच आपल्यातून गोलंदाजी म्हणावं लागेल मित्रांनो. असं म्हटलं जातं कुठला संघ जिंकेल, ज्या संघाची सर्वोत्तम गोलंदाजी, सर्वोत्तम बॅटिंग, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण तो संघ मात्र नक्कीच या ठिकाणी जिंकेल. ते दाखवून दिलं गोलंदाजाने. आकोटप्पाचा चेंडू थोडासा स्लोअर ठेवला. बॅट्समनला फसवलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा तोच चेंडू तोच प्रहार परंतु क्षेत्ररक्षक खूप लांब राहिला. झेल टिपला का झेल निसटला कायसा न समजला. चेंडू खूप उंचावर नाही आला. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु झेल निसटला आणि बॅट्समॅनला मात्र नक्कीच जीवदान मिळालं. एक धावसंख्या मात्र कंप्लीट केली. थोडीशी मंदावलेली स्थिरावलेली धावसंख्या आतापर्यंत 19 धावांवरती पोहोचली. सॉरी सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल. संदीप यांचे 4 चेंडू कंप्लीट झाले. 2 चेंडूचा शेष मात्र या दुसऱ्या षटकातील शेष असेल, अजून शिल्लक असेल. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा प्राप्त करतात. आता मात्र ओळखलं होतं. पुन्हा एकदा स्लोअरवर येणार होता. त्यासाठी हा बॅट्समन मानला जातो. आपल्यातून षटकार चौकारांचा बादशाह म्हणून याची ओळख आहे. पाठवून दिलं सरळ डीप मध्ये सीमारेषेबाहेर. येतो एक खणखणीत गगनचुंबी मोठा षटकार. 6 धावसंख्या उंचवली. आतापर्यंत सुंदर षटक होतं संदीपचं. मात्र एक चेंडू थोडासा खराब पडला. 5वा चेंडू अजून एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा निर्माण करतात. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण या ठिकाणी खेळी करावे लागेल. जर का जिंकायचं असेल या चौकार षटकाराने आत्मशबाजी करावी लागेल. कारण या चमचमत्या टॉपिकचा आपल्याला मानकरी व्हायचा असेल. शेवटचा चेंडू शेष. शेवटच्या चेंडूवरती पाहूया मोठा घणाघात प्रहार येतो का. पुन्हा एकदा ओळखलं होतं. 8 चेंडू येणार पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा चांगला संपर्क परंतु आउटफील्ड थोडी फास्ट आहे. पाहूया काय येतोय. षटकार येतोय चौकार येतोय. तिकडे उभा आहे प्लेअर. अंपायर षटकार. वा षटकार 2 चेंडूवरती सुंदर असं कमबॅक केलं. दाखवून दिलं आपला बॅटचा क्लास. सलग 2 षटकार आणि 2 षटकारांनी धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. 31 धावा कंप्लीट आणि वैयक्तिक मंगेश लाड खेळते आपल्या 28 धावांवरती. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 31 धावांची मजल मारली आहे. पाहूया नवीन बॉलर येतोय किसन. आउटफील्ड थोडेसे फास्ट आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडासा डाव फसला. सुंदरसा झेल केला होता परंतु जाऊन मागच्या लाईन वरती आदळला. त्यामुळे षटकार आला. सलग 2 चेंडू 2 षटकार. शेवट षटक हाताळण्यासाठी येतोय किसन.
लेफ्ट हँड बॅट्समन असेल. क्षेत्ररक्षण थोडीशी बदल केले. अभिषेक येतोय गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू ठेवला. आखो टप्प्याचा चेंडू न समजलेला चेंडू मात्र जाऊन लेग बायच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. एक धावसंख्या नक्कीच उंचावली. 32 धावांवरती पोहोचते. जिंकायचं असेल तर नक्कीच मोठा टप्पा आपल्याला गाठावा लागेल. एक मोठं डोंगर उभं केलं तर समोरच्या संघाला चढताना मात्र नाटकी 9 आले पाहिजेत. ज्याप्रमाणे धावसंख्यांचं डोंगर उभं करायचं आहे त्याचप्रमाणे रणनीती साफ ठेवली आहे. खरोखरच सुंदरशी बॅटिंग करतो या ठिकाणी. आता मात्र सुरेख चेंडू थोडंसं व्हेरिएशन आणलं. ज्याप्रमाणे संदीपने एक चेंडू टाकला होता त्याचप्रमाणे आज सुद्धा चेंडूचा सुंदर प्रयास केला. पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू जाऊन विसरला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता जर का धावसंख्येला लगाम लावायचं असेल तर हे षटक खूप महत्वाचं असेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी किसनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक समाधान मानावं लागेल. लेग बायच्या रूपाने पंच आपल्याला इशारा करत आहेत. लेग बायच्या रूपाने एक धावा मात्र नक्कीच कंप्लीट होईल. धावसंख्या 33 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा येतोय स्ट्राईकला. संतांनी सावधगिरीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. आता मात्र बॅटने सुंदरसा षटकार चौकार नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. आउटफील्ड खूप फास्ट आहे मागच्या बाजूला. वन बम सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. लेफ्ट हँड बॅट्समनला यॉर्कर लेवलचा चेंडू म्हणजे सोन्याचा घास दिला आणि त्याचा प्रयास सुद्धा सुंदर केला. उडवून दिला लेग साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता खूप लांबून चेंडूवरती आला परंतु क्षेत्ररक्षण चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू वन बम सीमारेषे बाहेर. चौकार आला. ज्याने धावसंख्या उंचावली जाऊन पोहोचतीये. 37 धावांचं लक्ष आतापर्यंत गाठलंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू परंतु रनआउटचा खतरा. कुठला बॅट्समन परतला जो चांगली बॅटिंग चांगला फलंदाज होता तो मात्र आत्महत्या केली. अक्षरशः रनआउटच्या रूपाने परतावं लागलं माघारी. नवीन बॅट्समन अजून काहीसे चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या चेंडूसाठी पाहूया नवीन बॅट्समन कोण येतो. चला लवकर या बॅट्समन प्लीज लवकर चला मित्रांनो. आपण खूप लांबून येत आहे. आशिष लाड. सदतीस धावांवरती सुंदर षटक म्हणावं लागेल या ठिकाणी किसन यांचं. अफलातून गोलंदाजी 7 धावा आतापर्यंत खर्च केला. फक्त 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. 1 चेंडू असूनपर्यंत शेष आहे. नवीन बॅट्समन आल्या पाहूया कोणत्या प्रकारचा चेंडू ठेवतात. सुंदरशी गोलंदाजी म्हणाला कारण दुसरा षटक खूप महागडं ठरलं होतं. दुसऱ्या षटकावरती 16 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकावरती 15 धावा आल्या होत्या परंतु हे षटक मात्र महत्वपूर्ण. सुंदर चेंडू सुंदर टोळवला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धाव होऊ शकते. रनआउटचा खतरा होऊ शकतो. 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट झाल्या आहेत आणि रनआउटचा खतरा नक्कीच. 2 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एक गडी सुद्धा बाद होईल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक विकेटचं पतन रनआउटच्या रूपाने. 2 धावसंख्या मात्र नक्कीच होईल. टार्गेट ठेवला 40 धावांचं कंपल्सरी चेस आहे ना. कंपल्सरी चेस असेल. 40 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण असेल. चला चेंडू द्या. पंचांना पाणी द्या प्लीज. चला मित्रांनो चला आपल्या अंतिम 11 दाखल करायचे लगेचच. कुणाचा पहारा थोडा आहे. पाणी वगैरे पिया. पाणी पिया लगेच अंतिम 11 आपले दाखल करत असायचं. सलामीचे बल्लेबाज सुद्धा तयार ठेवायचे आहेत.
यानंतरचा होणारा सामना अनसपुरे पानवलकरवाडी आणि श्री राधाकृष्ण क्लब गुरववाडी दोन्ही संघांना नाणेफेकीचा कॉल तर झालेलाच आहे. आपल्या अंतिम 11 रेडी ठेवायचा. सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गुरववाडी राधाकृष्ण क्लब गुरववाडी या संघाला विनंती असेल की आपल्या अंतिम 11 तयार ठेवायचे. सामना संपताच आपण एका बाजूने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो प्लीज. चला फटाफट मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट असं असतं इथे आपल्या आपण टायमिंगला खूप महत्व असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. कारण एका दिवसात आपण मुंबईत स्थलांतरित झालो. हे आपल्या नोकरीसाठी कामानिमित्त आपण या ठिकाणी स्थलांतरित झालो. खेळण्यासाठी नाही परंतु आपलं मनोरंजन आत्मबळ मनोरंजन असतं. कारण 6 दिवसाचा काम केल्यानंतर 7व्या दिवशी थोडंसं रिलॅक्स व्हावं, थोडंसं खेळावं, थोडंसं एन्जॉय करावं. या ठिकाणी आपण क्रिकेट खेळतो आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. या ठिकाणी आपण पाहतो जास्तीत जास्त संघ हे वाडी मर्यादित गाव मर्यादित संघ खेळत असतात. ओपन संघ ओपन मध्ये आपण खेळत नाही. तर त्याप्रमाणे या ठिकाणी लढती लढत असतात. काहीशा लढती या रंगतदार असतात तर काहीशा मैत्रीपूर्ण लढती असतात. आपण बऱ्याचदा पाहतो समोरचे संघ बऱ्याच वेळा समोर समोर आलेले असतात. त्याचप्रमाणे आपण हा सामना पाहतोय. आई झोलाईदेवी क्रिकेट संघ गोंसवणेवाडी वर्सेस खेममाणे क्रिकेट संघ भैरवली लाडवाडी यांच्यामध्ये. आई झोलाईदेवी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं खेममाणे क्रिकेट संघ बहिरवली लाडवाडीसाठी. लाडवाडीचं क्षेत्ररक्षण पाहूया. सलामीचे बल्लेबाज सुद्धा मैदानात दाखल झालेत. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. प्रथम गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर कॅमेरामॅनना सुद्धा विनंती असेल की ज्या वेळेला या ठिकाणी मध्ये मध्ये इकडे सुद्धा दाखवायचं आहे. ट्रॉफीज वगैरे दाखवायचे आहेत. त्या ठिकाणी बोर्ड आहे जाकमाता देवी चषक 2025 जाकमाता देवी चषक 2025 पर्व पहिला आपण पाहतो या सप्रा मैदानामध्ये भगवानदास पाटील क्रीडांगण दिवानगरीमध्ये या लढती आपण पाहतोय. सगळे संघ वाडी टू वाडी भिडत आहेत एक समोरासमोर. या ठिकाणी चालू असलेला सामना आई झोलाईदेवी क्रिकेट संघ गोंसवणेवाडी आणि खेममाणे क्रिकेट संघ बहिरवली लाडवाडी यांच्यामध्ये. 40 धावांचं लक्ष ठेवलंय. लाडवाडीचा पहिला गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. काय क्षेत्ररक्षण वा अफलातून क्षेत्ररक्षण. 1 धावा 2 धावामध्ये नक्कीच कन्वर्ट केलं. धावसंख्या खूप सुंदर. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचवली. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार वाईट यॉर्करचा प्रयास होता परंतु बॅट्समनने ओळखलं आणि हलकासा ड्राईव्ह केला ऑफ साईडला. पुन्हा एकदा बॅटनी कडा घेतली पण मात्र मागा आउटफील्ड खूप फास्ट आहे. या मैदानात जर बॅटनी कडा घेतली चेंडू उंच उडाला तर नक्कीच मागेच चौकार येतो. त्याचप्रमाणे दाखवून दिलं. बॅटने हलकीशी कडा घेतली. उंचावर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु क्षेत्ररक्षण चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चालला गरंगाळा मागच्या बाजूला येतोय का चौकार. चारणी धावसंख्या मात्र नक्कीच उंचवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 धावांवरती. जिंकायचं असेल तर नक्कीच टार्गेट कंप्लीट करायचं 40 धावांचं. .13च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूंनी मोठा प्रहार केला. 6 धावांचं धावसंख्या मात्र नक्कीच कंप्लीट केली. आकाशला आपण फलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं होतं. सुंदरशी कामगिरी केली. पुन्हा एकदा बॅटनी काढा घेतली पाहूया परंतु निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता काय क्षेत्ररक्षण अगदी 4+5 प्लेयर चेंडूवरती तुटून पडतात. मित्रांनो ही असते जिद्द जी असते चिकाटी. क्रिकेट म्हटलं तर सर्वोत्तम आपलं द्यायचं असतं. मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर भूतकाळाला या ठिकाणी महत्व नसतं. भूतकाळात केलेली कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाते पण तुमचा वर्तमान काळ या ठिकाणी महत्वाचा असतो. मित्रांनो थोडं या ना इकडे. थोडी इकडे सामना दिसत नाही.
3 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या. आकाशाचं महत्वपूर्ण पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. मित्रांनो, जर का तुम्हाला अंतिम रेषा गाठायची असेल, अंतिम धावांचा पाठलाग करायचा असेल, नक्कीच पहिल्याच षटकामध्ये मोठ्या धावा आल्या पाहिजेत. 3 चेंडू 6 धावा. ज्या ठिकाणी स्कोरर आहे, स्वतः युट्यूब वाले सुद्धा आहेत, मी सुद्धा कॉमेंट्री साठी आहे. गोलंदाज वाटत असतं की नक्कीच आपल्या चेंडूवरती एक धाव कमी यावी, त्याप्रमाणे काउंट करत असतो. सुंदर चेंडू ठेवला. आता मात्र वाईड यॉर्करचा प्रयास केला, बॅट्समॅनला मात्र चुकवला. बॅक साईडला खूप पंच करत असतो, ऑफ साईडला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, खूप मागे राहिली बॅट. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता येते. आकाश यांचं सुंदर षटक म्हणावं लागेल. मित्रांनो, सेकंड इनिंगच्या हातून बॅटिंग करत असतो, हर डॉट चेंडू आपल्यावरती दबाव, प्रेशर निर्माण करत असतो. पुन्हा एकदा आकाश यॉर्कर लेवलचा पुन्हा एकदा चेंडू. माइंड बाज गोलंदाजी काय असते हे त्या ठिकाणी दाखवून दिली. एक धावा कंप्लीट. रनआउटचा खतरा मात्र नक्कीच होऊ शकतो. परतावं लागेल का माघारी? नक्कीच पंचांचा आज समांतर आकाशाच्या दिशेने बोट येतो वरती आणि बॅट्समनला परतावं लागेल नक्कीच माघारी. विकेटचं पतन या ठिकाणी. चेंडूत 7 धावा खर्च केला. एक बॅट्समन मात्र रनआउटच्या रूपाने माघारी परतला. 40 धावांचं लक्ष ठेवलं. मित्रांनो, थोडस मागे आला म्हणून खचायचं नसतं. लक्ष्याचा पाठलाग करताना मित्रांनो खचून जाऊ नका. त्या धनुष्यबाणाचा खऱ्या अर्थाने विचार करायचा असतो. बाण जेवढा मागेच तेवढाच लक्ष्याचा पाठलाग करत असतो. 40 धावांचं लक्ष ज्या ठिकाणी ठेवलंय, परंतु पहिला गोलंदाज सुंदर अशी कामगिरी करतोय आकाश. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एका चेंडू दाखवले 9 मन क्षेत्रामध्ये. तक्तीचं सीमारेषा गाठल का? चेंडू चाललाय 1 बम सीमारेषे बाहेर येतोय का? शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार म्हणजे धावसंख्या ताण मात्र नक्कीच उंचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पहिल्या षटकानंतर 7 चेंडूवरती खर्च केला आकाशाने 11 धावा. 15च्या सरासरीने पुन्हा एकदा धावा बनवाव्या लागतील. 14.5ची सरासरी असेल. धावा 40 धावांचं लक्ष असेल. पहिल्याच्या 7 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या. आता 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आपल्याला 29 धावा. 14.5ची सरासरी असेल. नक्कीच 15चे गणित मात्र आपण पाहतोय मगासपासून चुकलेलं नाहीये. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण शेवटच्या 7 चेंडूमध्ये 15 धावांचं लक्ष असताना मात्र सामना जिंकला होता. या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 15 धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्या होत्या. आता मात्र 7 चेंडूवरती 15 धावा कंपल्सरी आपल्याला करायच्या, म्हणजे 12 चेंडू शेष असतील. 15-15 30 धावा, कारण धावा संख्या पोहोचते 11 धावांवरती. 14.5ची सरासरी असेल. या सरासरीने आपल्याला धावा बनवायच्या आहेत. चला मित्रांनो, एवढा वेळ घेऊ नका प्लीज. चला लगेचच दुसरं षटक कोण घेऊन ते पाहूया. हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण याच 6 चेंडूवरती मात्र नक्कीच जर का 20 धावा आल्या तर समीकरण थोडंसं बदलेल. साडे 14च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू शेष असतील आणि 29 धावांचं लक्ष असेल, कारण टोटल धावा बनवायच्या 40. लाडवाडीने मात्र सुंदरसं बॅटिंग केली. आकाशचं सुंदरसं महत्वपूर्ण खेळली. आकाश शेवटी वादळी खेळी म्हणावं लागेल. 27 धावांवरती व्यक्ती खेळत होता. रनआउटच्या रूपाने त्याला सुद्धा परतावं लागलं. आणि आता गोलंदाजी मार्गावरती येतोय आशिष आणि बॅटिंगसाठी आहे शुभमने गोलंदाजी सुद्धा छान केली होती. पहिली गोलंदाजी सुद्धा हाताळली होती शुभमने. चला मित्रांनो, टाकून घ्या प्लीज. एवढा वेळ नका घेऊ प्लीज. पंच, आपली विनंती असेल की लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. आखो टप्प्याचा चेंडू मागं मात्र क्षेत्ररक्षक ठेवलाय, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. मागची बाजू मात्र मागच्या प्लेअरचं सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण योगदान असेल. आखो टप्प्यात चेंडू ठेवला. थोडासा न समजलेला चेंडू बॅक साईडला मात्र नक्कीच गेला. धावसंख्या मात्र कंप्लीट केली. जर का जिंकायचं असेल, 40 धावांचं लक्ष आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर याच गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, कारण शेवटच्या 7 चेंडूमध्ये जेवढं लक्ष कमी ठेवाल, जेवढी धावसंख्या कमी ठेवाल तेवढी तुम्हाला विजयाकडे मात्र नक्कीच घेऊन जाईल.
अटातटीचा सामना, एकंदरीत धावसंख्या पोहोचते 12 धावांवरती. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा येते अवांतर. वाईट चरपाने धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर. एकरी धावसंख्या उंचावतीये 13 धावांवरती. पुन्हा एकदा आशिष. आता मात्र आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा संपर्क मात्र झाला. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा येईल का, रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नाईस बॅटिंगचा नजारा मित्रांनो. जिंकायचं असेल तर एका दुःखी धावेने सुद्धा रन करता त्या ठिकाणी दाखवून दिलं. बॅटने काढा घेतला हलकासा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. 1चं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. 15 धावा. सुंदर आणि सावधगिरीने चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, परंतु यष्टिरक्षक मात्र तेवढीच चूक करतोय. चेंडू निसटला. आउटफील्ड खूप फास्ट, एक धावा मात्र नक्कीच कंप्लीट करेल. आता मात्र थोडासा चुकतोय, थोडासा दडपण प्रेशर थोडासा स्वतःच्या खांद्यावर घेतलाय. हे या सामन्यात दिसून येत आहे. आशिषने मात्र दडपण स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय. वाईड आणि औंदक दर्शक मात्र नक्कीच भर घालतोय. 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. आता मात्र पंचांचा भव्य इशारा काय येतो, वाईट धावा. वाईट नक्कीच असेल, कारण तो खूप मागच्या बाजूला आपटला होता चेंडू. मी तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, प्रेशर हे खूप महत्वाचं असतं. जगाव तर मित्रांनो त्या कुकर सारखं, कारण बुडाला आग लागलेली असते, परंतु सुंदर अशा शिटा मारत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दाखवून दिलं. 18 धावा आतापर्यंत बोर्डवरती लागल्या. आकाशाचं थोडंसं मागं षटक ठरेल का, थोडासा दडपण प्रेशर महसूस करतोय. यॉर्कर लेवलचा चेंडू बॅटने काढा घेतली. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा घेईल का, नक्कीच घेईल, कारण क्षेत्ररक्षक खूप लांबून आला आणि 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. धावसंख्या पोहोचते 20 धावांवरती. आकाशचं थोडंसं मागणं षटक म्हणावं लागेल. कधी यॉर्कर तर कधी शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतोय. थोडंसं लई गवसली नाही आकाशला आतापर्यंत. 20 धावांवरती आतापर्यंत स्कोअरबोर्ड सांगतो 20 धावा. तसे चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. आकाश यांचं थोडंसं लांबलेलं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. गुडलेन मात्र आता आकाशला थोडीशी गवसणी मिळाली आपल्या चेंडूवरती. वारंवार यॉर्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून या चेंडूची ओळख होते. असा यॉर्कर लेवल चेंडू वारंवार फेकतोय, परंतु बॅट्समॅनला तेवढी मोठीशी कामगिरी करता येत नाही. जर का जिंकायचं असेल तर षटकार चौकारांची आत्ताशेबाजी करायला लागेल. त्याने थोडंसं कुठेतरी थांबलेलं दिसतात षटकार चौकार. जर का 40 धावांचं लक्ष्य कंप्लीट करायचं असेल. धावसंख्या 21. पुन्हा एकदा वाईड वर्करचा प्रयास केला. बॅट्समॅनने थोडीशा आधीच पुढे जाऊन मानस केला होता खेळण्याचा. 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट करेल. डीप मध्ये त्या रॉनला क्षेत्ररक्षक मात्र ऑन साइडला होता. दोन्ही धावसंख्या नक्कीच उंचावली 23 धावांवरती. 5 चेंडू या षटकातील संपलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया षटकार की चौकार तो शेवट चेंडू होती, कारण असं म्हटलं जातं दिल्ली बहुत दूर आहे. त्याप्रमाणे लक्ष्यांचं टार्गेट कंप्लीट करताना आपण पाहतोय 40 धावांचं लक्ष ठेवलंय. एक कंप्लीट करताना थोडंसं संघ मात्र बॅकफूट वरती येतोय. थोडंसं कचाटात सापडल्यासारखं वाटतोय. बॅट्समॅन मात्र मोठ्या फटक्यांची आत्ताशेबाजी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बॅटने आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्ती पंच सांगतायत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एकंदरीत धावसंख्या बोर्डवरती लागली आहे 24 धावा. मगाशी समीकरण होतं 5 चेंडू 7 चेंडू आणि 15 धावांचं. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 6 चेंडू 16 धावा. हे षटक महत्वपूर्ण असेल. जर का आपल्या संघाला पुढची फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर शेवटचे 7 चेंडू हे निर्धाव असले पाहिजेत. पाहूया 7 चेंडूवरती किती धावा उभ्या करतात. जर का या सामन्यातील सी जाकमाता देवी चषक 2025
या सामन्यात आपलं महत्वपूर्ण कायम ठेवायचं असेल तर रोकायच्या 16 धावा आणि जर का जिंकायचं असेल तर आई झोलाई देवी क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 16 धावा. पाहूया कुठला संघ भारी असेल. दोन्ही संघ आजूबाजूचे आपण पाहतोय. चला पंचांना विनंती असेल एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. चेंडू एक टाकून घ्या त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक सजवा प्लीज. एवढा वेळ नका घेऊ. कर्णधाराला विनंती असेल की फक्त एकानेच पूर्ण 11 आपल्याला हँडल करायचे आहे. एकाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मित्रांनो वेळेचं गणित ज्याला जमलं ना तो आयुष्यात सक्सेसफुल झालाच म्हणून समजा. तर वेळ महत्वाची असते. आपल्याला एका दिवसात ही मोठी स्पर्धा पार पाडायची असते. आपण पाहतोय आई झोलाई देवी क्रिकेट संघ गोंसवणेवाडी वर्सेस खेममाणे क्रिकेट संघ भैरवली लाडवाडी यांच्यामध्ये चालू असलेला सामना. वाईटच्या रूपाने अवंतरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. या ठिकाणी जाकमाता देवी चषक 2025 साठी आम्ही थोडा वेळ कॉमेंट्रीचा घेतला. त्याबद्दल मेन जे मुख्य कॉमेंट्री त्यांचे सॉरी म्हणतो त्याला, कारण मी सुद्धा अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट संघाकडून कॉमेंट्री करत असतो. मला सुद्धा तुम्ही पाहता या ठिकाणी कुठला संघ दमामे संघ सुद्धा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बरेचसे संघ आहेत माझ्या ओळखीचे. तर थोडासा टाइम घेतला त्याबद्दल मी क्षमा मागतो. ही स्पर्धा अशीच पुढे चालत राहील आणि नंतर याच्यानंतरची सूत्र सांभाळतील. सुंदर चेंडू आणि आता मात्र सुंदरसा विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. रवींद्र परतावं लागेल माघारी. थोडासा बॅकफुट वरती आलेला संघ आपण पाहतोय आई झोलाई देवी. या ठिकाणी पाहूया नवीन बॅट्समन येतो दीपक खांबे. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू शेष असतील आणि बनवायचे आहेत 15 धावा. 4 चेंडू 15 धावा समीकरण थोडंसं खूप मोठा आहे. षटकार चौकार मारला तर नक्कीच आपलं मनोबल आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र नक्कीच दाखल होऊ. आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार येईल का षटकार. अहो पंच काय सांगतायत. षटकार वा वा आले आले षटकार मारला आणि दाखवून दिला आपले इरादे स्पष्ट केले. जर का मला या सामन्यात टिकून राहायचं असेल या चषकाचा मानकरी व्हायचं असेल तर नक्कीच मला अशी फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूची मोठा प्रहार आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. धावसंख्या पोहोचतीये 31 धावांवरती. आता बनवायचे आहेत 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. मित्रांनो जर का पुन्हा षटकार चौकार आला तर सामन्याचं गणित कायापालट होऊ शकते. आपले इरादे स्पष्ट केलेत कारण मला येऊन मोठे फटके घ्यायचे आहेत. पहिल्या चेंडूची घणाघाती प्रहार डीप मध्ये 9 ম্যাচ क्षेत्रामध्ये दाखल. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर आला मोठा षटकार. 3 चेंडू 9 धावा. पाहूया महत्वपूर्ण 3 चेंडू असतील. नक्कीच चौका षटकांची आत्ताशबाजी करावं लागेल जर का जिंकायचं असेल. थोडासा बॅकफुट वरती आला होता संघ गोंसवणेवाडी, परंतु आता मात्र इरादे स्पष्ट केले. षटकार आणि आत्मबळ स्वतःचं वाढवलं. संघात सुद्धा थोडंसं मनोबल वाढवलंय. 3 चेंडू 9 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. चला मित्रांनो एवढा वेळ घेऊ नका प्लीज. आता मात्र वाईट यॉर्करचा प्रयास केला. पाहूया पंचांचा निर्णय काय येतो. निर्धाव चेंडू. इथेच मित्रांनो मॅच थोडीशी गिरती आहे. लाडवाडी संघ नक्कीच विजय होईल का. आता 2 चेंडू आणि 9 धावा.
एक षटकार आणि एक चौकार. मित्रांनो गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार काय असते कोणी सांगू शकेल का? पाहूया येतो का गोल्डन चौकार गोल्डन षटकार. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. बॅट निकाला घेतली पर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होता. आणि आता मात्र सामना झुकला एका बाजूने लाडवाडीच्या बाजूने. बॅट्समॅन जरी आला असला तरी आता फरक पडणार नाही. निर्धाव चेंडू होईल का? मित्रांनो क्रिकेट असं क्षेत्र आहे इथे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निर्णय देऊ शकत नाही सामन्याचा. नवीन फलंदाज शुभम येईल. फक्त धावायचं आहे शुभमेला. नॉन स्ट्राईकला राहील. संदेश येईल.